the Lord? प्रभूकडे बघूया का? Thank you, Lord. देव बाप्पा धन्यवाद. Oh God, speak to us. देव बाप्पा आमच्याशी बोल. Help us, Lord. आम्हाला मदत कर. Oh God, it's your mercy प्रभू देव बाप्पा तुझी दया आहे. that you have made me to stand, Lord. तुझी दया आहे देव बाप्पा की तू मला उभं केलं. Speak through us. आता आमच्याद्वारे बोल. Bless the people. लोकांना आशीर्वाद दे. Let them be energized in your word. आणि लोकांना तुझ्या शब्दाद्वारे प्रेरणा, स्फूर्ती, चालना, शक्ती सगळं दे. And let them find comfort and consolation and confidence in your holy name. आणि पूर्ण मंडळीला आज रविवारच्या चर्चला आल्यासरशी तुझ्या नावामध्ये जगायची एक नवीन आशा, एक विश्वास सगळं प्राप्त होऊ दे. And heal them this morning. आणि आज सकाळी त्यांना आरोग्य दे. Bless them this morning. आशीर्वाद दे त्यांना आज. In Jesus' name we pray. येशूच्या नावात आम्ही मागतो म्हणून तू आमचं आई. Amen and amen. Praise Amen. God. The value of your prayers and tears before God. परमेश्वरासमोर तुमच्या प्रार्थनांची आणि अश्रूंची किंमत. We have already spoken quite a lot. आणि बरंच या विषयावर मी बोललो आहे. पटकन त्याच्या DVD पण बाहेर आल्या. तुम्ही जरूर ते घेऊन जा, त्याचा लाभ घ्या, कारण की अजूनही हा अभिषेक इथे आहे आणि हा विषय अजून फ्रेश आहे, ताजा आहे. 2 Kings 20 verse 5. 2 राजे 20:5. Turn again and tell Hezekiah, the captain of my people, thus saith the Lord, the God of David thy father, I have heard thy prayer, I have seen thy tears. Behold, I will heal thee. On the third day thou shalt go up unto the house of the Lord. 2 राजे 20 त्यातलं 5वं वचन. परंतु जाऊन माझ्या लोकांचा अधिपती हिजकिया याला सांग, तुझा बाप दावीद याचा देव यहोवा असे म्हणतो, तुझी प्रार्थना मी ऐकली आहे, तुझी आसवे म्हणजे तुझे अश्रू मी पाहिलेले आहेत. पहा मी तुला बरे करतो. तिसऱ्या दिवशी तू यहोवाच्या घरात चढून जाशील. Praise God. देवाला धन्यवाद. God values your prayer. God values your tears. परमेश्वर तुमच्या अश्रूंची आणि परमेश्वर तुमच्या प्रार्थनांची किंमत करतो बर का. Amen. Amen. So we had already seen the first point, तर पहिला मुद्दा आपण यावरचा ऑलरेडी बघितला, the prayer of Hezekiah. हिजकियानं केलेली प्रार्थना. And the second was दुसरा मुद्दा असा होता, the tears of Hezekiah. हिजकियाचे अश्रू. पहिलं हिजकियाची प्रार्थना, दुसरं हिजकियाचे अश्रू. I've already spoken to you quite a bit about even tears of आणि Hezekiah. अश्रूंवर सुद्धा मी बरंच काही तुम्हाला गेल्या रविवारी सांगितलं. Amen. So we Amen. will continue from where we left. तर जिथे मी सोडलं होतं तिथून पुढे आज घेतो. Amen. आमेन. When you see tears in people's eyes, जेव्हा लोकांचे डोळे तुम्ही भरून आलेले, आसवांनी भिजलेले पाहता, for the Lord, प्रभूसाठी अर्थातच, then you have that thing coming out from love and mercy. आणि मग प्रेमातनं आणि दयेतनं बाहेर आलेलं कार्य दिसतं की जेव्हा लोक प्रभूमुळे, प्रभूसाठी, प्रभू पायी रडलेले दिसतात. So tears come out of agape love. तर अश्रू जे असतात ना, ते अगापे प्रीतीतून बाहेर पडतात. It comes from the deepest desire you have for something. आणि कुठल्या तरी गोष्टीसाठी तुमच्या मनामध्ये फार खोल अशी काहीतरी इच्छा आहे, तुमचं मन त्यासाठी तळमळतंय आणि त्यातून ते अश्रू बाहेर येतात. And I told you last week, मी तुम्हाला गेल्या रविवारी सांगितलं, it's not the human love or sentimental love or emotional love. It is agape love, which is a predetermined love. हे अगापे प्रेम आहे. हे अगोदरच देवाने ठरवलेलं आपल्या घातलेलं प्रेम आहे. आणि हे कुठलंही मानवी प्रेम नाही, हे जाणीवपूर्वक केलेलं प्रेम नाही, हे भावना असलेलं प्रेम नाही. Amen. Amen. It is a love which comes forth from your heart, wherein you just love people, not whether they deserve or not, but spontaneous, godly, unconditional love. हे अगापे प्रेम तुमच्या हृदयातून आपोआप बाहेर पडतं, जे देवाने तुमच्यात घातलेलं आहे. आणि मग समोरचे लोक प्रेमाच्या लायकीचे असोत किंवा नसोत, हे अगापे प्रेम तुमच्यातनं आपोआप व्हायला लागतं, डोळे आपोआप भिजतात. When you see the needs of the people, जेव्हा तुम्ही लोकांच्या गरजा पाहता, then you cry, मग तुम्ही रडता, because it comes forth from your agape love. कारण ते तुमच्या अगापे प्रेमातून येतं. When you desire something for God, जेव्हा तुम्ही देवासाठी व्याकुळ असता, देवासाठी काहीतरी इच्छा बाळगून असता, when your desire is to the utmost, आणि तुमची इच्छा फार पराकाष्ठाला गेलेली असते, when there is something that consumes you, अशी काहीतरी बाब की जी तुम्हाला भस्म करून टाकते, it is always shown in tears. चैन नाही पडत. देवासाठी मला काहीतरी करायचंच आहे, मला प्रभूसाठी काहीतरी करायचंच आहे, मी बेचैन आहे, मी भस्म झाले, त्याचा आवेश मला खलास करत आहे, ते अगापे प्रेमातनं येतं. Praise God. Then you have tears because it flows forth in tears. आणि मग डोळ्यातनं पाणी व्हायला लागतं. अश्रूंद्वारे अगापे प्रेम वाहत आहे. And such
tearful prayer is accepted by God. आणि अशा अश्रूंनी भरलेल्या ज्या प्रार्थना असतात त्या प्रार्थना देवबाप स्वीकारतो. Because didn't God say, कारण देव म्हटला ना, every offering, every sacrifice that falls to the altar, it should be with salt. वेदीवर जे काही अर्पण यज्ञार्पण आपण चढवाल, तुम्ही चढवाल, त्या वेदीवर चढवलेल्या यज्ञार्पणामध्ये देव म्हटला ना जुन्या करारात मीठ असायला हवं. Have you tasted your tears? It is salt. तुम्ही अश्रू स्वतःचे कधी चाकलेले आहेत? कधीतरी एक काम करा, डोळ्यातलं पाणी घेऊन तोंडात घाला, तुम्हाला समजेल ते खारट असतं. God said, देव म्हटला no sacrifice without salt shall be acceptable to me. मिठाशिवायचं एकही अर्पण मी स्वीकारणार नाही. Amen. But the world says, पण जग म्हणतं don't cry, रडू नको, because that shows your weakness. असं रडू नको, इतना क्या रोने का, त्याच्यातनं तू एकदम अशक्त दिसतोस. The world does not accept a person who cries. जगातलं कसं आहे, जग आणि जगातले लोक रडणाऱ्या माणसाला स्वीकारत नाहीत, तर ते नेहमी म्हणतात रोमत रोमत, रडू नको रडू नको. See, that's a vent God has given. पण देवाने ती वाहिनी आपल्याला दिलेली आहे. Through that it flows forth and everything from the heart comes forth. त्या वाहिनीद्वारे आपल्यातनं ते वाहतं आणि जे हृदयात असतं ते डोळ्यातनं बाहेर येतं. I'm not saying that you cry for anything. मी असं नाही शिकवत आहे की कुठल्याही XYZ गोष्टीसाठी आता सगळ्यांनी रडा. You just cry even at a drop of a hat. You just cry even if somebody doesn't drop the hat. म्हणजे काही झालं तरी आपलं रडायचं. पास्टरांनी शिकवलं, सिस्टर बोलल्या, काही झालं की रडायचं, काही झालं की रडायचं. असं रडायला मी शिकवत नाही. Amen. I'm not आणि- talking about crocodile tears or onion tears. मी मगरमच्छ के आसू त्याविषयी पण शिकवत नाही आणि कांदा कापून पण आसू येतात त्याविषयी पण शिकवत नाही. I'm talking tears which comes forth out of agape love. तर मी अशा अश्रूंविषयी बोलत आहे की जे अश्रू अगापे प्रेमातनं बाहेर पडतात. You know, why do people cry in the natural? लोक नैसर्गिक स्वरूपात का रडतात? You know, when something affects them, लोकांना कुठल्याही गोष्टीचा काहीतरी परिणाम झाला, with something that has a lot of meaning to an individual affects him, he will cry. कसं असतं, लोकांच्या जीवनावरती जर एखाद्या गोष्टीचा फार मोठा प्रभाव पडला, फार मोठी छाप एखाद्या गोष्टीची त्या लोकांच्या जीवनावर पडली, तर मग लोकांच्या डोळ्यात आपोआप अश्रू येतात. Amen. Amen. When something means or somebody means a lot to you, you cry. समजा कोणीतरी तुमचं जीवापाड प्रेमाचं आहे, कोणीतरी तुमचं जवळचं आहे आणि त्यांनी त्यांचं काही सांगितलं की आपोआप तुम्हाला रडू येतं. So emotion does not only mean crying, it means even laughing. तर भावना म्हणजे फक्त रडणं नाही, भावना म्हणजे हसणं सुद्धा. You know, sometimes the presence or the absence of something or somebody makes you to cry or laugh. कधी कधी एखादे आले किंवा नाही आले त्यातूनही तुम्ही रडता, किंवा कधी कधी एखादे आले नाही आले त्यातून तुम्ही हसता येतं. भावना ज्या असतात त्या भावनांमध्ये रडणं हसणं हे दोन्ही आहे. Amen. Amen. To some people it may be different things. Somebody will cry for somebody or somebody will cry for something. आणि सगळ्यांचं वेगवेगळं असतं. प्रत्येक माणूस काही सारखा नाही, प्रत्येकाचं वेगळं असतं. प्रत्येक जण वेगवेगळ्या गोष्टींसाठी रडतो आणि प्रत्येक जण वेगवेगळ्या कारणांमुळे रडतो. I'm talking about the natural. मी नैसर्गिक लाईनिंगवर आता बोलतोय बरं का. Somebody may not cry because somebody of his close died, but somebody may cry just because his dog died. See, कसं असतं, सगळेजण वेगळे असतात. एखादा माणूस त्याचं जवळचं सुद्धा कोणी वारलं तर रडत नाही, पण एखादा माणूस एखादं कुत्रं जरी मेलं तरी रडतो. you see, you can go to any extreme कुठल्याही टोकापर्यंत मानवजात जाऊ शकते. प्रत्येक मानवात because you don't have hold on your emotions. कारण तुमच्या भावनेवर, आपल्या भावनेवर आपला ताबा नाही. And sometimes कधी कधी people like me don't cry. It is long time it takes for me to cry because we have been dealt hard in the world when we lived. नैसर्गिक ओळींवर मी बोलत आहे. कधी कधी माझ्यासारखे लोक लवकर रडत नाहीत, कारण की माझ्यासारख्या लोकांनी जीवनामध्ये खूप कष्ट पाहिलेले असतात, खूप दुःख पाहिलेली असतात आणि त्यामुळे ते घडलेले असतात. ते एकदम असे कडक झालेले असतात आणि मग लवकर अश्रू येत नाहीत. Amen. It will be hard for us to cry म्हणून माझ्यासारख्या लोकांना रडणं कठीण जातं. because कारण people say, I have gone through many things. I have also gone through many things. लोक म्हणतात मला, मी खूप कष्टातनं गेलोय पास्टर. मी सुद्धा काही कमी कष्टातनं गेलो नाही I ब्रदर. lost my father when I was very young. मी फार लहान होतो. मी खूप लहान असताना माझे वडील वारले I had to really strengthen my heart. आणि खरोखर माझ्या हृदयाला त्यावेळेला मला स्ट्रॉंग करावं लागलं ऑन पर्पज. You lost your mother. I too lost my mother. तुमची आई वारली, माझी वारलेली आहे. You were on the roads. I was also on the roads. तुम्ही एकेकाळी रस्त्यावर आला होता, मी पण एकेकाळी रस्त्यावरच होतो.
You lived on only bread and tea. I also lived on bread and tea. तुम्ही एकेकाळी फक्त चपाती आणि चहा खाऊन जगत होता, मी पण एकेकाळी चपाती आणि चहा खाऊनच जगत होतो. You were thrown out of your house. We also were thrown out of the house. तुम्हाला तुमच्या घरातनं एकेकाळी हकललेलं होतं, मलाही माझ्या घरातनं एकेकाळी हकललेलं आहे. We could not study much because we didn't have finance. See, same thing you may be going through. आणि तुम्ही सुद्धा ज्या कुठल्या कष्टातनं गेलेले आहात त्या सगळ्या कष्टातनं मीही गेलेलो आहे. पैसा जास्त नसल्यामुळे आम्ही शिकू नाही शकलो, फारसं कॉलेजला जाऊ शकलो नाही. हुशार होतं, सगळं होतं, करायचं काय, शिकायला पैसा नाही. And these things make one person little hard. आणि या सगळ्या गोष्टीतनं एखादा माणूस जेव्हा जातो ना तेव्हा त्यात तो घडतो आणि असा घडतो की एक शक्ती त्याला प्राप्त होते सगळ्यातून जायची. Understand, people. कळतं का मी काय Whereas another person who has not gone through anything, if he sees somebody having flu and cold, he might cry. आणि दुसरे काही लोक असे सुद्धा असतात की ज्यांनी जीवनामध्ये कधीच आपल्या जन्मापासून त्रास पाहिलेले नाहीत. त्यांना सुरुवातीपासूनच सगळं मिळत होतं, सगळं व्यवस्थित होतं आणि म्हणून मग त्यांनी जर कुणाचे लहान सहान त्रास जरी पाहिले, कुणाला सर्दी झाली, ताप आला तरी त्यांना रडू येतं. Amen. So in the natural, तर नैसर्गिक ओळींवर there is no hold to it, emotions. भावनेला काही ताबा नाही. Somebody may not even cry. एखादा माणूस रडणारही नाही See, कदाचित. we have our limitations in our love. आपल्या प्रीतीत नैसर्गिक ओळींवर मी बोलत आहे बरं का आत्ताला. नैसर्गिकरित्या आपली जी काही प्रीती आहे, प्रेम आहे, त्याला लिमिट आहे. We may only love our family. आपण कदाचित फक्त आपल्या फॅमिलीवर प्रेम करत And असतो something goes wrong in our family, we will be shedding tears. आणि आपल्या फॅमिलीत देव न करो काहीतरी असं तसं झालं तर मग आपण रडायला लागतो. And our eyes don't go beyond our family. If somebody is lying on the road also, some may not cry. आणि कदाचित आपली फॅमिलीच फक्त आपल्याला फार जवळची असेल आणि म्हणून आपण फक्त आपल्या फॅमिलीकडेच बघत असू. रस्त्यावरती कोण आलं, कोण गेलं, का कोणाला काय झालं, बाहेर कोणाला काय झालं याकडे आपलं लक्ष नसेल आणि त्यामुळे आपल्याला रडू येणार नाही. Like when a father sees his son get a degree, he might cry. जसं एखाद्या वडिलांनी आपल्या मुलाला डिग्री घेतलेलं समजा पाहिलं तर कदाचित ते रडतील. But when he sees a soul going to hell, he may not cry. See? पण त्याच वडिलांनी एखादा माणूस नरकात जाताना पाहिला तरी त्यांना रडू कदाचित येणार He नाही. may not have any emotions for a person who is dying and going to hell. जो व्यक्ती मरतोय, मराल टेकलाय आणि नरकात जातोय त्या माणसासाठी कदाचित त्यांच्या मनात काहीच भावना येणार नाही. यू नेव्हर नो. नैसर्गिकरित्या सगळे वेगळे आहेत. Are you understanding, people? कळतं का मी काय म्हणतो? So when I talk to you about tears, तर आता जेव्हा मी तुम्हाला अश्रूंविषयी सांगतोय, I talk to you of tears which are prompted by agape love. मी अशा अश्रूंविषयी सांगत आहे की जे अगापे प्रेमातून येतात. Are you understanding, people? समजतं का? त्या नैसर्गिक अश्रूंविषयी मी बोलत नाही का नैसर्गिकरित्या सगळे वेगवेगळे असतात आणि सगळ्यांचं सगळं वेगवेगळं असतं, परंतु मी अगापे प्रेमातून बाहेर आलेल्या अश्रूंवर शिकवत आहे. And such cry आणि is for the lost world. अगापे प्रेमातनं बाहेर आलेले जे अश्रू असतात किंवा आक्रोश असतो तो हरवलेल्या जगासाठी, हरवलेल्या आत्म्यांसाठी असतो. You may cry just because you have been cheated, कदाचित तुम्हाला कोणीतरी फसवलं म्हणून तुम्ही रडत असाल, but you may not cry if somebody is not coming to the Lord. See? पण तुमच्या डोळ्यांसमोर एखाद्या माणसाला तुम्ही प्रभूकडे आलेलं बघत नाहीये, तो नरकात जातोय, तो येशूकडे येत नाहीये, तरी त्याला बघून तुम्हाला रडू येणार नाही. पण एखाद्याने थोडंसं तुम्हाला फसवलं तर तुम्हाला रडू येईल. But agape love loves and cries for the people who have not anything in sight of the Lord. परंतु अगापे प्रेम अशा साऱ्या लोकांसाठी रडतं की जे सारे लोक जिवंत देवाकडे आलेले नाहीयेत, ज्यांना देव माहिती नाहीये, जे हरवलेले आहेत, अशा सगळ्यांसाठी दिवस रात्र हे अगापे प्रेम रडतं. Are you understanding, people? समजतं का मी काय म्हणतो? Agape love says God so loved the world. अगापे प्रेम म्हणतं देवाने जगावर इतकी प्रीती केली, He loved the world. देवाने जगावर इतकी प्रीती केली. And if you have this agape love, आणि हे अगापे प्रेम जर आपण आपल्या जीवनात ठेवलं, you will love your spouses, you will love your children, you will love your neighbors, whether they have any merit or not, whether they deserve it or not. हे अगापे प्रेम जर आपल्या जीवनात आपण ठेवलं कारण की अगापे प्रेम देवाने सगळ्यांमध्ये ओतलेलं आहे, पण ते जर आपण प्रत्येकाने आपल्यामध्ये ठेवलं तर मग आपल्या डोळ्यांमधनं अश्रूंच्या द्वारे ते अगापे प्रेम असं वेळोवेळी बाहेर पडत राहील. Catherine Coleman, when she used to hold a meetings, कॅथरीन कोलमन देवाच्या महान सेविका एकेकाळी होऊन गेल्या. She's- त्या जेव्हा आपली सभा घ्यायच्या she used to feel this kind of love coming out of her heart and tears used to flow from her eyes. त्याला कॅथरीन कोलमन स्टेजवरती एकदा आल्या आणि त्यांनी स्टेज घेतलं
की हे अशा पद्धतीचं अगापे प्रेम जे देवाने अख्ख्या जगावर केलेलं आहे ते त्यांना जाणवायचं आणि आपोआप असं डोळ्यातनं धारा. And the people were attracted towards the meeting आणि लोक कॅथरीन कोलमनच्या सभेकडे आकर्षित व्हायचे because that tears were God-given tears. कारण त्यांच्या डोळ्यातले हे अश्रू देवाने त्यांना दिलेले होते. See, when we were in the world, आपण जगात असताना we cried, रडलो, but we never cried for somebody who was going to hell. पण एखादा माणूस नरकात जात आहे तर त्या माणसासाठी आपण नाही रडलो. जगात असताना आपण रडलोय, बट फॉर डिफरंट रिझन्स. See, we cried because somebody died, कोणीतरी वारलं म्हणून रडलो. but we never cried for somebody who's going to hell. पण कोणीतरी नरकात चालला, अरे हा येशूकडे आला नाही, यांनी देवाला जीवन दिलं नाही म्हणून कोणाला बघून आपण कधी रडलो नाही. We never cried that our sons are going towards hell. आपण कधीच यासाठी रडलो नाही की अरे माझा मुलगा नरकाकडे चालला, We never cried because somebody has not yet accepted Jesus की Christ. अरे यांनी अजून येशूचा स्वीकार नाही केला म्हणून मला रडू येतं. असं रडणं आपण एकेकाळी जगात असताना कधीच केलं We नाही. cried for our dogs, our cat, our rats, and every pet under the sun. But we never cried for somebody's soul that was headed towards hell. जगात असताना आपण सगळ्या गोष्टींसाठी रडलो. कुत्र मेलं रडलो, अजून काही झालं रडलं, सगळ्यासाठी रडलो. पण कधीही अरे लोक हरवलेले आहेत, या लोकांना येशू माहिती नाही, हे लोक येशूकडे अजून आले नाही, असं ओझं घेऊन आपण कधीच तेव्हा रडलो नाही. But now we are crying. आता मात्र आपण रडतो. Now most of our tears is for the lost souls. आता आपले जास्तीत जास्त अश्रू जे असतात ते हरवलेल्या लोकांसाठीच वाहतात. A mother cries more for her son that the son may know Jesus Christ. एखादी आई आपल्या पोटच्या मुलासाठी जास्त रडते का, की ते माझ्या मुलाला येशू कळावा. My desire is that my son and daughter may know Jesus. माझी इच्छा एकच आहे की माझ्या मुलांना माझ्या मुलींना येशू कळावा. And since it is agape love, that love extends to the uttermost of the earth. आणि हे अगापे प्रेम असल्यामुळे मग हे अगापे प्रेम फक्त आपली फॅमिली, आपली मुलं बाळ एवढ्यावर मर्यादित न राहता आपल्या फॅमिलीतनं ते प्रेम बाहेर निघून अगदी पृथ्वीच्या शेवटापर्यंत पोहोचतं आणि जगातल्या प्रत्येक आत्म्यासाठी आपण वेळोवेळी ऑन अँड ऑफ रडायला लागतो. We pray, oh God, save my enemies. आणि आपण प्रार्थना करायला लागतो आपोआप की दे बाप्पा माझ्या शत्रूंना थार, Let salvation come in their homes. माझ्या शत्रूंच्याही घरामध्ये तारण येऊ दे. Say that. अशी प्रार्थना आपल्या तोंडातनं यायला लागते. Amen. हालेलुया. It's not a duty. It's not a duty alone. ही फक्त ड्युटी नाहीये, हे फक्त कर्तव्य नाहीये की आपलं केलं झालं नाही. See, it is coming from the agape love. ती गळ बसलेली आहे, गळ. अगापे प्रेमातनं ते बाहेर पडतं. Tears pour out of agape love. अगापे प्रेमातनं अश्रू व्हायला लागतात. Tears flow out of a heart that is softened. आपलं हृदय जे प्रभूकडे येऊन आता मऊ झालंय, त्या मऊ हृदयातनं अश्रू व्हायला लागतात. Some people may not show it in the public, but they are in the private praying and crying. आणि काही बिलीवर लोक कदाचित लोकांसमोर ते दाखवणार नाहीत, पण त्यांच्या खोलीमध्ये प्रार्थनेला बसले की अशी त्यांची रडायला सुरुवात होईल. Today anybody gives the testimony how good the Lord has been, there are tears in my eyes. आज कुणी जर साक्ष दिली इथे पुढे येऊन आणि सांगितलं की असं असं माझ्या जीवनात झालं होतं, पण प्रभू माझ्या जीवनात किती चांगला राहिला, येशूने मला आशीर्वाद दिला, हे सगळं ऐकल्यानंतर बघितल्यानंतर आपोआप माझ्या डोळ्यात पाणी येतं. In the world, जगात when somebody testified, I got a scooter, I got a house, we used to say, आपल्याला मिळाला नाही आता आपल्याला काय. आपण जगामध्ये असताना असं नव्हतं. आपण जगामध्ये असताना तर एखाद्याने येऊन आपल्याला सांगितलं मी स्कूटर घेतली, मला कार मिळाली, तर आपल्याला तर कसं कसं व्हायचं की याला मिळालं मला कधी मिळायचं. See, now our tears are different. आता आपले अश्रू वेगळे आहेत. Tears of joy are different. आता आपल्या आनंदाचे अश्रू वेगळे आहेत. In those times, त्या काळात tears of joy means when my son passes, when my son becomes governor, my son goes on top. जगामध्ये असताना आपलं कसं असायचं की माझा मुलगा जेव्हा पुढे जाईल, माझ्या मुलाला जेव्हा पुढची Then I will have tears of joy. माझा मुलगा जर गव्हर्नर झाला तर मग माझ्या डोळ्यात आनंद अश्रू येतील. Me and my family, and nobody else. मी, माझा परिवार आणि कोणी नाही. But now पण आता our eyes are wet when आपले we see डोळे- the world. आपले डोळे सारखेच भिजलेले असतात, सुजलेले असतात. असं जग आणि जगातले लोक नरकाकडे नाशाकडे जाताना पाहिले की मग रस्ता असो, घर असो, गाडी असो, रडायला सुरुवात. Oh God, देवा माझ्या देवा, save them. ह्यांना धार. When we see an accident on the road, एखादा अपघात जर रस्त्यावर झालेला पाहिला, we say, आपण म्हणतो oh God, ते बाप्पा how did he live? कसा हा जगला, Was he saved? त्याचं तारण झालं होतं का नाही. But when we were in the world, पण जगात असताना when somebody meets with an accident and dies, समजा कुणाचा ऍक्सिडेंट झाला आणि ते वारले, what do we ask? आपण काय विचारायचो, How did he die? कसा मेला, कार धडक दिलं का, ट्रकने दिलं का, ट्रेनने दिलं, मला कसा काय मेला, ते अगोदर विचारायचो.
But now, आता how did he live? प्रभूकडे आल्यानंतर कुणाचं असं काय होताना पाहिलं तर आपण पहिलं काय विचारतो, ह्याचं जीवन कसं होतं रे, हा कसा जगला, प्रभूत होता का नव्हता. See, the world asks, how did he die? We ask, how did he live? जग आणि जगातले लोक कोणी मेल्यावर असं विचारतं की हा कसा मेला, पण प्रभू आणि प्रभू मधले जे लोक असतात ते लोक एखाद्याला अशा परिस्थितीत बघून असं विचारतात की हा कसा हो जगला, प्रभूकडे आला होता का नाही. How many are understanding people? I don't know whether if you're not saved, then you will not agree with me. किती लोकांना समजतं मी काय म्हणतोय, कारण की तुमचं जर तारण झालं नसेल तर तुम्हाला मी जे बोलतोय ते कळणारच नाही. तुम्ही म्हणणार आहे कुत्र्यासाठी रडत नाही तर काय माणसासाठी कारण की रडत नाही? तुमचं मी say it उलटा. तुमचं जर तारण झालं नसेल ना आणि तुम्ही नुसते नैसर्गिक लेवलचे लोक असाल तर तुम्ही म्हणाल काय कठोर माणूस आहे, कुत्र्यासाठी पण रडत नाही, तो लोकांसाठी कधी रडायचा. You, अरे you, असं you reverse it, isn't नाही. it? You reverse it. तुम्ही उलटच कराल मग A सगळं. natural man will reverse it. नैसर्गिक माणूस सगळं उलटच करेल. We do cry if a dog dies, but we will not fall with the dog in the pit. We will cry first for the people who are lost. आणि कदाचित आपलं कुत्रं मेल्यानंतर आपण रडू नाही असं नाही, पण अगदी ते कुत्रं मेल्यानंतर त्या कुत्र्याचा जो खड्डा खणला त्याच्यात तोही आणि मी पण असं एवढं नाही रडणार. आपण प्रभूसाठी, प्रभूच्या लोकांसाठी जास्त रडणार. Bible says Hezekiah saw his tears. बायबल म्हणतं की हेजिक्याने अश्रू पाहिले, हेजिक्या रडला. See, it shows the intensity of a person. म्हणजे हेजिक्या रडला म्हणजे एखादा माणूस किती खोल आहे, किती डीप आहे ते कळतं. It shows the seriousness of that person. एखादा माणूस किती सिरियस आहे, किती गांभीर्यानं त्यानं देवाच्या गोष्टी हे सगळं घेतलंय, हे एखाद्या माणसाचे डोळे आणि त्यातले अश्रू पाहिलं की कळतं. And such ones, it always brings forth accomplishment in their lives. आणि असेच कोणी लोक असतात ना प्रभूतले, ते आपल्या जीवनामध्ये नेहमी बऱ्याच गोष्टींची पूर्तता करतात. That's why God said, म्हणून देव म्हटला, I have heard your prayer and I have seen your tears. म्हणून देवबाप हिजकियाला म्हटला, मी तुझ्या प्रार्थना ऐकल्या आहेत आणि मी तुझे अश्रू पाहिले. Without prayer, there will be no tears. प्रार्थना न करता, प्रार्थना नाही अश्रू नाही. You know why? का माहितीये? Because कारण in prayer, your heart is made soft. प्रार्थना करायला बसलं ना की अगोदर जग बदल नाही, अगोदर दे बाप्पा मला बदल. You see, I told you last week मी तुम्हाला गेल्या रविवारी सांगितलं why some people have no tears. काही लोक का रडत नाहीत. मी सांगितलं त्यांना रडूच येत नाही. You know why? Because का? कारण की I told you what to do. मी सांगितलं काय करायचं. On Saturday, you come and start praying for the people. मी सांगितलं तुम्हाला, तुमचं जर असं होत असेल की आता प्रभूकडे आल्यानंतर सुद्धा रडू येत नाही, तर मग तुम्ही शनिवारचं या आणि शनिवारी जे सगळे इथे आलेले असतात सैतानग्रस्त, आजारग्रस्त, त्यांच्यासाठी प्रार्थना करायला सुरुवात करा. Automatically, your heart will become soft. त्यांचे त्रास तुम्ही बघायला लागलात ना की आपोआप तुमचं हृदय मऊ होईल. I told you why some people don't laugh. मी तुम्हाला हेही सांगितलं काही लोक हसत का नाहीत, Because they don't cry. कारण ते रडत नाहीत. And why they don't cry is because they don't pray. आणि ते रडत का नाहीत, कारण ते प्रार्थना करत नाहीत. ते हे कसं समीकरण आहे, प्रार्थना करत नाही तर रडत नाही, रडत नाही म्हणून हसत नाही. See, those who sow in tears shall See- reap with joy. काय वचन आहे, अश्रूंनी पेरशील तर हर्षाने कापशील. खराबा खराबा सोंदो. When I see tears in people's eyes, जेव्हा मी लोकांच्या डोळ्यांमध्ये पाणी बघतो, I know one thing that they have been dealt by God. मला लगेच कळतं या माणसाच्या जीवनात देवाचं कार्य झालेलं आहे. Yes. प्रभूनी कारभार केला, Because their heart is softened. याचं हृदय मऊ झालंय. See, I'm again not talking about crocodile tears. मी परत मगरमच्छ की आसू यावर बोलत I नाही, talk of genuine tears. मी खऱ्या अश्रूंवर बोलतो बरं का. Some people प्रभूतले. think, काही लोकांना वाटतं oh, I don't have tears. मला रडूच येत नाही, So let me think something about something very bad that has happened in my life or somebody else's life. म्हणून मला माझ्या जीवनात काहीतरी जे वाईट झालं त्याचा विचार करू दे, किंवा आणि कोणाच्या जीवनात जे काहीतरी वाईट झालंय त्याचा विचार मला करू दे, Then tears will drop. See, आणि मग माझ्या डोळ्यात अश्रू येतील. I know when I was in the world, मला माहितीये जेव्हा मी जगात होतो, when I was about 10 years old, 10 वर्षाचा असीन, when my father died, माझे वडील वारले. I and my brother Paul, we couldn't cry. मी आणि माझा जुळा भाऊ पॉल, वडील वारले, डॅडी वारले, आमच्या दोघांच्या डोळ्यात पाणीच नाही. And you know, we were so scared of our aunt, आणि आम्ही आमच्या आत्यांना आणि सगळ्या आंटींना खूप घाबरायचो. and she used to watch us. आणि आंटी आमची आम्हाला बघायची. And she said, ती म्हटली, see, your dad is dead. अरे डॅडी वारले. Yes, we said, yeah, we know. आम्ही म्हटलो हो. Then I told Paul, come, we'll go home. मी पॉलला मग म्हटलो, पॉल चल घरी जाऊ. Because my father's body was kept in their home. वडिलांचा मृतदेह आत्याच्या आंटींच्या घरीच होता. So we went home, we applied water to our eyes, घरी गेलो, आमच्या घरी गेलो आम्ही आणि डोळ्यांना पाणी लावलं, and then we came. परत आलो And we told aunt, see, yeah, we are also crying. आणि मग आंटीला दाखवलं, बघ I'm डोळ्यात telling you पाणी. the truth. आम्ही रडलो असं आंटीला दाखवलं. सत्य सांगतो, आम्ही वेदीवर आहे.
I'm telling you the truth. We सत्य couldn't सांगतो. cry. रडायला पण यायचं Maybe नाही, we were ignorant of the fact that daddy is no more with us. रडताही यायचं नाही आम्हाला. कदाचित आम्हाला ती वस्तुस्थितीच तेव्हा कळली नाही की अरे आपले डॅडी वारले, आता आपले डॅडी आपल्या बरोबर नसणार आहेत, आपल्या डॅडीना आपण बघणार नाही आता. We didn't realize the whole truth, maybe. कळलं नाही But त्यावेळेला I'm आम्हाला. talking about natural tears, which is such a confused one. पूर्ण सत्य आम्हाला कळलं नाही त्यावेळेला. पण मी नैसर्गिक अश्रूंविषयी बोलत आहे की जे ज्यात सगळा इतका गोंधळ असतो. See, in the natural tears, there is no real meaning. It can be selfish kind of tears also. नैसर्गिक अश्रूंचं कसं असतं ना, काही सांगत नाही. एखादा माणूस नैसर्गिकरित्या रडत असताना काय हेतून रडतोय, त्याचे Yes. मोटिव्ह त्याच्या बिहाइंड काय आहेत हे कळत नाही. तो स्वतःच्या स्वार्थासाठी रडतोय की त्याला खरंच कुणाचं तरी वाईट वाटतंय म्हणून रडतोय, कळत नाही. But पण when we become believers, जेव्हा आपण बिलीवर होतो we don't just shed tears every day. तेव्हा आपण रोज रडतो असं काही नाही. But if we shed tears, it's a genuine tear. पण जर आपण बिलीवर झाल्यावर रडलो ना, तर खरं खुरं रडतो, It is for truth we cry. सत्यासाठी रडतो. Are you understanding, people? समजतं का मी काय म्हणतो? It's a true tear. खरे अश्रू येतात बिलीवर झाल्यावर. Amen? आमेन. Like in the films, they have to think about. I read in the newspaper. मी This वर्तमानपत्रात वाचलं जसं पिक्चर मध्ये त्यांना Amitabh Bachchan, it seems, he was giving an interview and he said when in a movie he had to cry over his mother's death. अमिताभ बच्चन आपल्या एका मुलाखतीमध्ये असं सांगत होते की एका चित्रपटात त्यांच्या आईचा मृत्यू झाला असं दाखवलं आणि त्यावर त्यांना रडायचं So होतं. he could not even cry. असा सीन होता. तर ते अमिताभ म्हणतात की मला रडूच येईना. But then I imagined my mother's death before my eyes. पण म्हणे मी कल्पना करायला लागलो, मी माझ्या डोक्यामध्ये असा विचार लढवला की माझी स्वतःची आई जर अशा रीतीनं वारली तर तेव्हा काय होईल. Then tears started flowing. आणि तो विचार माझ्या डोक्यात आणल्यानंतर अमिताभ म्हणतात मी रडायला लागलो. See, the natural tears I'm talking about. हे ते नैसर्गिक अश्रू आहेत ज्याविषयी मी बोलतो. So you can develop these tears in the natural. तर नैसर्गिकरित्या तुम्ही अशा पद्धतीनं अश्रूंवरती विकसन करू शकता. But पण the tears that come from agape love is completely different. अगापे प्रेमातनं जे अश्रू येतात ना, ते अगदी वेगळे असतात. That's why म्हणून when a Christian cries, ख्रिश्चन माणूस खरा बिलीवर जेव्हा केव्हा रडतो don't suppress his tears. तेव्हा त्याचे अश्रू दाबू नका. How many are understanding? किती लोकांना कळतं मी काय When म्हणतो? a Christian cries, don't suppress that tear. एखादा ख्रिश्चन माणूस जेव्हा रडायला लागतो त्याचे अश्रू दाबू नका. In the world, when they cry, you don't know for what they cry. जगामध्ये जगिक लोक जेव्हा रडतात तेव्हा आपल्याला कळत नसतं की हा एक्झॅक्टली कशासाठी रडतोय. In the modern life, we are trained to suppress our tears. आणि आधुनिक जगामध्ये, मॉडर्न जगामध्ये आज तर आपल्याला असंच सांगण्यात येतं रडायचं नाही, रडायचं नाही, आणि अश्रू आपल्याला दाबून ठेवायला सांगितलं And we जातं. don't realize आपल्याला एवढं कळत नाही that tears are a part and parcel of the development of one's emotions being dealt by God. एखाद्या माणसाच्या भावनांमध्ये देवबापांनी कार्य केलेलं आहे आणि ते किती केलेलं आहे हा कळायचा एक मार्ग म्हणजे त्याच्या डोळ्यातनं आलेले अश्रू आहेत. हे मॉडर्न जगाला कळत नाही. Amen. Amen. You know, my wife used to stand even those days, and she used to be, when she used to talk also, she used to cry. एक जमाना असा होता, माझी बायको म्हणजे जयश्री उभं राहून बोलायला लागली तरी रडायची. People said, "Why you're crying?" संदेश सांगताना पण बोलताना पण रडायची. तर सगळे म्हणायचे इतना क्यों रोता है. And she had a friend in those days who used to also cry. त्या काळामध्ये एक मैत्रीण होती माझी जयश्रीची, ती पण अशीच रडायची. And everybody used to say, "Don't cry, don't cry, आणि don't cry." सगळे म्हणायचे मग तेव्हा की असं रडू नको, एवढं रडायचं नाही. But they didn't realize पण हे कळलं नाही that they are crying for the lost souls. आम्हाला सांगणाऱ्या It's लोकांना, coming from agape love. जे येऊन आम्हाला असं सांगत होते त्या लोकांना हे कळलं नाही की अगापे प्रेमातनं हिच्या डोळ्यातनं जे अश्रू बाहेर येत आहेत ते येत आहेत, बाकी इतर कशामुळे नाही. Amen. Because it is focused on one thing. कारण एका गोष्टीवरच ते सगळं केंद्रित That आहे. your desire is for one thing. इच्छा एकाच गोष्टीसाठी आहे. And when you have a desire for one thing, it comes forth through prayers and tears. आणि एकाच गोष्टीकडे आपलं लक्ष केंद्रित असलं, एकाच गोष्टीकडे आपला फोकस असला, किंवा उदाहरणार्थ फक्त प्रभूकडेच आपलं आता लक्ष आहे, प्रभू प्रभू बाकी आता दुसरं काही जीवनामध्ये राहिलेलं नाहीये, तर मग त्यावर आधारित ते अगापे अश्रू सारखे असतात. That's why God honors or values Hezekiah's tears. He will value your believers' tears as आणि well. म्हणून जसं परमेश्वराने हिजकियाच्या अश्रूंना किंमत दिली आणि हिजकियाच्या अश्रूंचा मान केला, तसं तुझ्या आणि माझ्या अश्रूंनाही देव किंमत देईल आणि तुझ्या माझ्या अश्रूंचाही मान देव करेल. Because we cry for a true reason. का आपण खऱ्या
कारणानं रडतो. When really something happened, we cry. जेव्हा खरोखर काहीतरी आध्यात्मिक जगतामध्ये होतं, Something which is affecting eternity, we cry. सनातन जगाला, आध्यात्मिक जगताला एखाद्या गोष्टीचा काहीतरी परिणाम व्हायला लागला तर मग खरोखर आपल्याला रडू येतं. See, I won't value some people who just cry and cry and cry the whole day just because they lost 100 rupees or just 5,000 rupees or somebody cheated them. It is a very base kind of crying. काही लोक त्यांच्या जीवनात काहीतरी त्यांचं नुकसान झालं किंवा त्यांना वाईट वाटेल असं कोणीतरी बोललं, त्यांना काहीतरी कोणीतरी इजा केली आणि यावरती काही लोक दिवस रात्र रडत बसतात. त्या रडण्याला, त्या अश्रूंना माझ्या नजरेत काही किंमत नाही. You know, I have emotions, माझ्यात भावना आहेत, but I have controlled emotions. मी भावनात्मकरित्या मेलेला माणूस नाही, पण मी माझ्या भावना ताब्यात ठेवलेला माणूस आहे. Some people tell, oh, Pastor Peter does not have emotions. काही लोकांनी उगीच अफवा काढली की पास्टर पीटर मध्ये काही इमोशनच नाही. तो त्यांच्या फॅमिलीला पण हे गणत नाही. See, it's not पास्टर that. पीटर आपल्या परिवाराला सुद्धा गणत नाही. Then you may say the same thing about Jesus because Jesus said, who is my mother and who are my brothers? मग तुम्ही माझ्याविषयी असं बोलत असाल तर तुम्ही येशूविषयी पण असंच बोलाल, कारण येशू एका ठिकाणी बोलला, कोण माझी आई, कोण माझे भाऊ, कोण माझ्या बहिणी. So he had no emotions. मग असं म्हणायचं का येशूला इमोशन A नव्हते? believer has controlled emotions. असं नाही. इमोशन, भावना सगळ्यांमध्ये असतात, परंतु बिलीवर माणूस त्या इमोशन्सना, त्या भावनांना कंट्रोलमध्ये ठेवतो. It does not run wild. ठेवत नसेल तर ठेवायला पाहिजे. बिलीवर माणसाच्या भावना, इमोशन्स अशा मोकाट रानटी सुटता कामा नाहीत. For anything and for everything they start crying. कुठल्याही गोष्टीसाठी रडायला सुरुवात, काही For झालं anything and रडायला everything they सुरुवात, laugh. काही झालं हसायला सुरुवात. म्हणजे कुठेही खिदळायचं, कुठेही रडायचं. No. It should be नाही. controlled by the Spirit. ऐसा नाही रहता. आत्म्याचा ताबा पाहिजे भावनांवर. Amen. आमेन. Like I told you, one pastor, जसं मी तुम्हाला एकदा सांगितलं, एक पास्टर he was होते. getting married to this young lady. त्या पास्टरांचं लग्न एका तरुण मुलीशी होत And होतं. this lady had a dog for 20 years. त्या मुलीकडे पाळलेलं कुत्रं होतं 20 वर्ष And काहीतरी. this dog suddenly died. आणि ते तिचं कुत्रं, पाळीव कुत्रं अचानक And वारलं. the way she started crying and crying and crying. Okay, you cry, but there is a season for crying. आणि ती मुलगी इतकी कंट्रोल बाहेर रडायला लागली, इतकी रडली की ज्याला काही ताबाच नाही. There is a duration for your crying. ठीक आहे, रडण्यालाही काही काळ आहे. See, there should not be a worldly sorrow. जगिक दुःख नकोय आपल्याला. And her emotion was just running wild. आणि तिच्या भावना इतक्या तिनं मोकाट सोडल्या. All the neighbors came about. सगळे शेजारी पाजारी गोळा झाले. And she told this pastor with whom she was going to get married. आणि ज्या पास्टरांशी ती लग्न करणार होती त्यांना ती म्हणाली, Maybe God was opening his eyes, but he didn't open it. Whatever. But see, कदाचित देवबाप त्या पास्टरांचे डोळे उघडू बघत होता, पण त्यांनी ते उघडून घेतले नाहीत. व्हॉटएव्हर. पण she told the people, let me be buried with my dog. तिनं काय सांगायला सुरुवात केली, मला माझ्या कुत्र्याबरोबर गाडा. See, that person has not been dealt by God. That person, she did not know God. दिस इज हाईट ऑफ स्टुपिडिटी इन स्पिरिच्युअल वर्ल्ड. ही ना मूर्खतेची हाईट झाली आध्यात्मिक जगतामध्ये. कुत्र्याबरोबर गाडा काय? आपल्याकडे प्रभू आहे ना. आपल्या सगळ्या भावना कंट्रोल मध्ये असायला नको का? Emotion should be controlled. भावना कंट्रोल मध्ये ठेवणार. That's why for me it's not just family, it's the family of God. पण माझ्यासाठी ना आज फक्त माझी फॅमिली लिमिटेड नाहीये. आज माझ्यासाठी माझी फॅमिली आणि माझ्या बरोबर देवाची फॅमिली माझ्या प्रायोरिटी लिस्टवर आहे. See, it's not that I just neglect or असं काही avoid or नाहीये. hate my own blood family. असं काही नाहीये की मी माझ्या भावांना जुमानत नाही, का मी माझ्या बहिणीला बघत नाही, का मी माझ्या बायकोकडे बघत नाही. असं काही नाहीये. We have controlled emotions. आम्ही भावना ताब्यात ठेवायला शिकलोय. Because कि Bible उसके says, आगे भी कुछ है. weep with those who weep, laugh with those who laugh. जे रडतात त्यांच्या बरोबर रड, जे हसतात त्यांच्या बरोबर हस. असं Bible How will it look that you are laughing with those who are weeping and you are weeping with those who are laughing? तुम्ही कल्पना करा ना, जे लोक हसतायत त्यांच्या बरोबर तुम्ही जाऊन रडायला लागलात तर कसं दिसेल, आणि जे लोक रडतायत त्यांच्या बरोबर जाऊन तुम्ही हसायला लागलात तर कसं So दिसेल. we have emotions. भावना आहेत When आपल्याकडे. something happens, we do cry. काही झालं की आम्ही रडतो. But we don't cry 24 hours and leave everything and chop our hair and leave our job and sit there and cry But- 7 days like with Job's friends. 24 तास नाही रडत. जसं योबाचे मित्र रडत बसले होते, की सगळं सोडलं, संन्यास घेतला आणि आता फक्त रडतो का? आणि असं झालं. Are you understanding, people? कळतं का मी काय म्हणतो? Tears are not outdated.
अश्रू जुनी बाब नाहीये. But tears for believers works for eternity. असं समजू नका अरे रडायला लागली अश्रू रडायचं असतं का. अश्रू म्हणजे एखादी जुनी पुरातन गोष्ट आहे असं नाहीये. अश्रू प्रभूकडून आलेले विश्वासू लोकांसाठी देवानं ठेवलेले अश्रू आहेत ते. It's not that modern man will never cry or should not cry. असं That काही is what the नाहीये. world says. असं नाहीये की आता जग आधुनिक आहे 21व्या शतकाकडे चाललंय जग मॉडर्न झालेलं आहे म्हणून रडायचं नाही रडलेलं शोभत नाही असं जग म्हणत असेल. असं See, नाहीये. रडायचं. Jesus cried when Lazarus died. लाजर मेला येशू रडला. He cried. माहितीये ना लाजर मेला तेव्हा येशू रडला. See, yet he was going to raise him from the dead. येशू तर त्याला मेलेल्यातनं परत जिवंत करणार होता तरी रडला. That means there were emotions in him. म्हणजे काय येशूमध्ये भावना होत्या. As a son of man, he had emotions. मानवी पुत्र या नात्यानं येशूतही भावना होत्या. See, and he cried. येशू रडला. And we also cry. आपणही रडतो. When somebody dies in our family, we cry. आपल्या परिवारात कोणाची डेथ झाली कोणी वारलं आपल्याला रडू येत. But we don't cry like the world. पण जगातल्या लोकांसारखा आशा नसल्यासारखं आपण रडत नाही. We know आपल्याला माहिती असतं that a beloved one in our family is dead, but that person is with the Lord. आमच्या घरातला आमचा हा प्रिय माणूस जो कोणी वारलेला आहे तो प्रभूकडे गेलेला आहे तो प्रभूकडे राहायला गेलेला आहे आणि ते लक्षात ठेवून ते समोर ठेवून आपण कंट्रोल मध्ये रडतो. Psalm 56 verse 8. स्तोत्र 56:8. You number my wanderings, put my tears into your bottle. Are they not in your book? See, स्तोत्र 56वा अध्याय त्यातलं 8वं वचन वाचूया. माझी भ्रमणे तू गणतोस माझी आसवे तू आपल्या कुपीत म्हणजे बाटलीत घाल. see, तुझ्या वहीत ती टिपलेली नाहीत का देव बाप्पा. see, God has written those people who have really shed tears. ज्या लोकांनी खरोखर अश्रू गाळलेले आहेत ते देवाने ठेवलेले आहेत. See, believers' tears. बिलीवर लोकांचे It's not अश्रू. unbelievers' tears, it is believers' tears. अविश्वासू लोकांचे अश्रू नाही बिलीवर लोकांचे जिवंत देवावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे अश्रू देवाने बाटलीत And साठवले. he says, God counts the tears that drop from your eyes. आणि ते लिहिलंय तुझ्या डोळ्यात न पडलेली आसव देव मोजतो मोजतो He is weighing it. त्याचं तोलमाप करतो. See, त्याला मापतो. because they are an expression of the totality of the inner man. आतील माणसाची ही प्रगट झालेली दशा आहे अश्रू म्हणजे. I'm telling you, मी सांगतो ते लक्षात घ्या. many people are crying for the lost souls. बरेच बिलीवर लोक आज हरवलेल्या आत्म्यांसाठी रडतात. Many people are crying that the Christians may become strong in the Lord. बरेच बिलीवर लोक अशासाठी रडतात प्रार्थना करून की देव बाप्पा ख्रिश्चन लोकांना तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना तुझ्यामध्ये वाढव प्रभू त्यांना तुझ्या अजून जवळ आण प्रभू. What kind of tears are stored? कुठल्या पद्धतीचे अश्रू देव बाप त्याच्या बाटलीत साठवतो. When mother is crying, Lord, जेव्हा एखादी आई रडते आणि म्हणते प्रभू let my son and my daughter know you, Lord. माझ्या मुलाला माझ्या मुलीला तू कळायला हवा. Those tears are recorded. त्यासाठी जे अश्रू ती आई गाळते ते अश्रू देव बाप बाटलीत साठवतो. Not those tears where a mother says, oh God, give my son a degree. He should come in first class distinction better than his friend. That tears will not be stored. ती आई जर आपल्या मुलासाठी अशी प्रार्थना करून रडत असेल अश्रू गाळत असेल की दे बाप्पा माझ्या मुलाला अख्ख्या कॉलेजमध्ये तू पहिला आणायलाच हवा त्यालाच हे पहिलं पद मिळायला हवं दुसऱ्याला कुणालाही हे पहिलं पद तू द्यायचं नाही आणि असं म्हणून जर ती रडत असेल तर ते अश्रू देवबाप साठवत नाही. Yes. How many are understanding what I'm saying? किती लोकांना कळतं मी काय म्हणतोय. बऱ्याच लोकांना खूप मोठा प्रकाश या ओळींवरनं डोक्यात पडतोय हे हावभावांवरनं कळतंय. Yes. See, the tears that we talk about, if we are only asking for temporary things and crying, for a house we are crying, for a dog we are crying, for a cat we should get we are crying, why should God store such tears in heaven? असले अश्रू देवानी स्वर्गात साठवून कशाला ठेवावेत. जर आपण आपल्या मेलेल्या कुत्र्यासाठी रडतो मला घर मिळावं म्हणून रडतो माझीच मुलं पहिल्या नंबरला आली पाहिजे म्हणून रडतो मलाच प्रमोशन पाहिजे सगळं मला See, it is not affecting eternity.
याचा परिणाम सनातनावरती होतच नाहीये. And what is the great thing? You don't need anointing. You don't need to be a believer to make that kind of a crying. Even the world cries for it. आणि ह्या सगळ्यासाठी रडणं म्हणजे काय मोठी ग्रेट गोष्ट नाहीये. कारण ह्या सगळ्यासाठी जगातले लोक सुद्धा रडतात. जगातले लोक पण असं म्हणून म्हणून रडतात की ते माझ्या मुलालाच पहिला नंबर मिळायला हवा, असं तसं तसं. यासाठी जगातले लोकही रडतात. त्यात बिलीवर पण रडले तर त्यात विशेष काय? आणि असले अश्रू देवाने साठवायचे कशाला? The real thing that affects one person for eternity, if tears are shed for that reason, those tears are stored in the bottle of God. सनातन जीवनात आध्यात्मिक जगतात ज्या गोष्टींचा प्रभाव पडणार आहे, आध्यात्मिक जगतामध्ये ज्या गोष्टींमुळे फरक पडणार आहे, अशा काही गोष्टींसाठी जर आपण रडू लागलो तर ते जे अश्रू असतात ते देव साठवतो. I'm talking about tears in the spiritual realm. आध्यात्मिक जगातल्या अश्रूंविषयी मी बोलतोय. Amen. हं? And when something is affecting you concerning the kingdom of God, and when tears flow down your eyes, it is stored in the bottle, and such ones will get their rewards in heaven. अशा लोकांना स्वर्गात त्यांचं प्रतिफळ मिळेल की जे देवाच्या राज्यासाठी रडतायत, देवाच्या लोकांसाठी रडतायत, देवाच्या सेवकांसाठी रडतायत. तर त्यांचे अश्रू देवबाप स्वर्गात बाटली जमा करून देव त्यांना त्याचं प्रतिफळ देईल. The ministry of God must be sown in tears. देवाची मिनिस्ट्री, देवाचं कार्य, सेवा अश्रूंमध्ये पेरली पाहिजे. And then it shall be reaped in joy. मग आनंदाने, हर्षाने त्याची आपण कापणी करू. Because it is in brokenness and with a contrite heart, tears flow forth for the eternity and for the kingdom of God. कारण तुटकेपणामध्ये, तुटलेल्या हृदयामध्ये, भग्न आत्म्यामध्ये आपण देवाच्या राज्यासाठी रडतो आणि ते देवबाप लिहून ठेवतो. Jesus sowed his ministry in tears. येशूनी आपली सेवा अश्रूंमध्ये पेरली. Now listen, I'm not talking to you about lack of joy that you only cry. मी अशा विषयी बोलत नाहीये बरं का की तुमच्यात आनंद नाहीये, सध्याला तुमचा मूड ऑफ आहे, तुम्ही फार उदास आणि That you डिप्रेस should आहात. continuously only cry, that nobody should see a laughing face or a smiling face. आणि डिप्रेशनमुळे तुम्ही खूप सारखे रडताय आणि कुणीच तुमचा हसरा चेहरा बघायचा नाही म्हणून तुम्ही रडत बसलाय, त्याविषयी मी बोलत नाही. Because emotions can be either way. It either maybe you are laughing or you may be crying. कारण भावनांचा खेळ अजब असतो. भावना कधी हाय लेवलला असतात, भावना कधी फार लो लेवलला जातात, कधी खूप रडू भावनांमुळे येतं, कधी खूप हसू Let me येतं. tell you one thing. एक सांगतो, When a Christian cries, एखादा रिअल ख्रिश्चन, बरं का, त्यात नामधारी पण नाही, खरा बिलीवर ख्रिश्चन माणूस जेव्हा रडतो there is no hopelessness in his heart. त्याच्या हृदयात निराशा नाहीये, There is joy in his heart. In fact, त्याच्या हृदयात त्या रडण्यात आनंद आहे. how many are understanding? किती लोकांना कळतं? When a Christian cries, there is no hopelessness in his heart. ख्रिश्चन खरा बिलीवर जेव्हा रडतो तेव्हा निराशेनं रडत नाही, आशेनं रडतो की मला माहितीये माझा देवबाप मला सोडणार. There is joy also out of his heart. आनंद असतो त्याच्या हृदयात. But when the world cries, पण जेव्हा जग रडतं, it affects that person. त्या अश्रूंचा, ते जे काही रडणं त्या माणसाने केलं त्याचा परिणाम होतो त्याच्या Because they अंगावर. have no hope. त्यांना आशा नसते. Because Christ alone is the hope of glory. ख्रिस्त एकटाच गौरवाची आशा आहे. Are you understanding, people? कळतं का मी काय म्हणतो? But just because you're giving your heart to that prayer, पण तुम्ही तुमचं हृदय त्या प्रार्थनेला दिलेलं आहे you are moved with compassion म्हणून तुम्ही दयेनं, कळवळ्यानं भरलेले आहात and you shed tears. आणि तुम्ही रडताय. Jesus रडताय. built his ministry in tears. अशा धारा वाहतात, अशा धारा वाहतात. येशूनी आपली मिनिस्ट्री अश्रूंमध्ये पेरली. Hebrews 5:7 इब्री says, 5:7 मध्ये लिहिलेलं आहे बघा. who in the days of his flesh, when he had offered up prayers and supplications with loud cries and tears to him who was able to save him. इब्री याचा 5वा अध्याय 7वं वचन, त्याने आपल्या देहाच्या दिवसांमध्ये आपणाला मरणापासून तारायला जो शक्तिमान त्याच्याजवळ मोठ्याने ओरडून आणि आसवे गाळून प्रार्थना व विनवण्या केल्या आणि त्या त्याच्या सद्भयामुळे ऐकल्या गेल्या. Some people say, oh, he was crying for himself. काही लोक हे वाचून म्हणतात, काय येशू स्वतःसाठी इतका रडला? Yes, he wanted to live. हा, रडला. त्याला जगायचं होतं. For what? कशासाठी? That he may pay the price for us on the cross of Calvary. त्याला अशासाठी जगायचं होतं
काही त्याला आपल्या सर्वांच्या पापांची किंमत काल्वरीच्या क्रुसावर द्यायची होती. He didn't want the devil to kill him in the Garden of Gethsemane. त्याची इच्छा नव्हती की गेत्सेमनी बागेतच सैतानांनी त्याला ठार मारावं, तर त्याला माहिती होतं, त्याची इच्छा होती की मला क्रुसावर मरायचंय, त्या मरणासाठीच या जगात मी आलोय. See, that tears did not just begin in the Garden of Gethsemane. ते अश्रू काय फक्त गेत्सेमनी बागेमध्ये सुरू झाले आणि बाकी गेलेलं आयुष्यभर येशू रडलाच नाही असं नाही. No, that was his life. ते त्याचं जीवन होतं. Amen. आंसू दिनो रात मेरा आहार है बन गए. See, it doesn't say who in the days of the Gethsemane experience was crying. असं नाही लिहिलेलं. Say. गेत्सेमनी बागेतल्या अनुभवांमध्ये किंवा गेत्सेमनी बागेतल्या अनुभवाच्या Yes, read it. दिवशी तो रडला. वाचा ना What does it say? काय लिहिलंय. It says in the days of his flesh. आपल्या देहाच्या दिवसांमध्ये असं लिहिलंय. गेत्सेमनी बागेतल्या दिवसांमध्ये फक्त तो रडलेला नाही, तर काय लिहिलंय, आपल्या देहाच्या दिवसांमध्ये. देहाचे दिवस म्हणजे काय, आयुष्य. See, some people have taken it for granted that Jesus only cried in the Garden of Gethsemane. काही लोकांनी असं समजून घेतलेलं आहे फॉर ग्रांटेड की येशू बाकी कधी रडला नाही, फक्त गेत्सेमनी बागेमध्ये स्वतःसाठी रडला. No, in the days of his flesh, from the time he was born till the time he was taken up. असं नाही, त्याच्या देहाच्या दिवसांमध्ये म्हणजे त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये, म्हणजे जन्मापासून मरेपर्यंत रडला. From the time the word became flesh and dwelt amongst us. ज्या दिवसापासून तो शब्द देहरूप धारण करून येशूच्या रूपानं आपल्या बरोबर राहिला, Till his death, त्याच्या मृत्यूपर्यंत तो रडला. he was crying. रडला. See, not only in Gethsemane garden, but that was his way of life. He was crying for the people to be saved. फक्त गेत्सेमनी बागेत येशू रडलेला नाही, रडणं ही त्याची जीवनशैली होती. Yes. ही त्याची लाईफ स्टाईल होती. He did it तो in the Garden of आयुष्यभर Gethsemane. लोकांसाठी रडलेला आहे. फक्त गेत्सेमनी बागेत येऊन रडला He नाही. did cry there, तिथेही रडला, but that was his lifestyle. पण ती त्याची जीवनशैली होती. See, don't misunderstand me. Tears are माझी- good for you. माझी गैरसमजूत करून घेऊ नका. अश्रू तुमच्यासाठी, माझ्यासाठी, आपल्या सर्वांसाठी हे अश्रू चांगले आहेत, But it can also be bad पण वाईटही ठरू शकतात. because not all tears are good. कारण सगळेच अश्रू चांगले नसतात. Some tears are good, some tears are bad. काही अश्रू चांगले असतात, काही आसव वाईट असतात. Are you understanding, people? कळतं का मी काय म्हणतो? Some tears are good, some tears are bad. हे जेव्हा मी म्हणत आहे की काही आसव चांगली असतात, काही आसव वाईट असतात. 2 Corinthians 7:10, उघडा 2 Corinth 7:10. Paul says, पॉल बोलला, for godly sorrow produces repentance leading to salvation, not to be regretted, but the sorrow of the world produces death. 2 Corinth याचा 7वा अध्याय वाचू 10वं वचन. कारण देवाच्या मनास येण्यासारखे दुःख Yes. हे ज्याविषयी पस्तावा होणार नाही असा पश्चाताप तारण होण्यासाठी घडवते, परंतु जगासंबंधी दुःख मरण घडवते. So the म्हणजे Bible tells us बायबल आपल्याला इथे सांगतं there are two types of sorrows. दोन पद्धतीची दुःख आहेत. One sorrow from the world, एक जगातून आलेलं दुःख आहे, another sorrow from God. एक प्रभूकडून आलेलं आहे. What kind of sorrow are we carrying? कुठल्या पद्धतीचं दुःख छातीवर घेऊन तुम्ही फिरताय? The world is carrying a worldly sorrow आज जग जगिक दुःख घेऊन फिरत आहे, which results in tears. ज्याचा परिणाम आसवांमध्ये होतो. We are carrying godly tears आज आपण भक्तिमान अश्रू डोळ्यात घेऊन because we फिरतोय. have got godly sorrow. का आपल्याला भक्तिमान आणि दैवी ओझ आहे. So we have to differentiate these two types of tears. ही दोन पद्धतीचे हे अश्रू आहेत, दोन पद्धतीची ही दुःख आहेत, जी समजून घ्यायला पाहिजेत आपण. I know some people who have gone through crisis and they are shedding tears. मला माहितीये काही लोक फार संघर्षातनं गेलेले आहेत, क्रायसिस मधनं गेलेले आहेत आणि रडत आहेत. Maybe they had some separation of some beloved ones at home समजा त्यांच्या घरातल्या काही प्रिय लोकांपासून त्यांना वेगळं व्हायला लागलं and the tears come forth unendingly आणि मग इतके अश्रू त्यांच्या डोळ्यातनं वाहतायत की त्याला समाप्ती नाही and they never come out of it. आणि त्यातनं ते बाहेरच येत I नाही. have seen मी पाहिलं some wives have not come out of the death of their husbands. काही बायका आपल्या नवऱ्याचा मृत्यू झाला तर त्यातनं बाहेरच पडत नाही. The scar has been so big that it does not relieve them. नवऱ्याच्या मृत्यूनंतर इतकी मोठी जखम त्या बाईवरती झालेली असते की त्यातनं ती बाहेरच पडत नाही, सारखी रडतच राहते. Some of them commit suicide. मग काही त्यामुळे आत्महत्या करतात. See, the worldly sorrow जगिक दुःख has no purpose in life. जगिक दुःखाचं असं असतं की जीवनात काही संकल्प नाही, हेतू नाही, काही नाही. But when a Christian sorrows पण जेव्हा एखादा ख्रिश्चन बिलीवर माणूस दुःख करतो and when he sheds tears, आणि रडायला लागतो, it is not a hopeless tear. ते काही होपलेस निराश असे अश्रू नसतात. When God forbid a husband dies, the wife does not cry and say, let me be buried with my husband and make sati of me. No. देव न करो एखादं बिलीवर जोडपं आहे
आणि त्या बिलीवर जोडप्यातनं पती वारला तर ती पत्नी अगदी रडून रडून वेडी होऊन असं नाही म्हणत की मलाही त्यांच्याबरोबर सती द्या. No, a Christian will never do that. ख्रिश्चन माणूस असं कधी करणार नाही. She will cry. ती रडेल, Maybe a few days she will cry. ऑफकोर्स ती रडणारच, रडेलच, काही दिवस रडेल. Maybe she'll have some little hurt in her heart. थोडस तिला वाईट पण वाटणार हृदयामध्ये, But how God heals her heart. पण तिचा देव तिचं हृदय बरं करतो आणि म्हणतो की मी तुझा परमेश्वर, तुझा पती आहे. Amen. And God tells her, देव तिला म्हणतो don't worry, your husband is with me. काही काळजी करू नको, तुझा नवरा माझ्याकडे, And I am waiting for you now. मी तुझी वाट बघत आहे आता. You're going to join your husband in heaven. Say. तू तुझ्या नवऱ्याकडे स्वर्गात येणार आहेस. So there are two different kinds of tears. दोन पद्धतीचे अश्रू असतात. Are you understanding, people? समजतं का तुम्हाला? That's why your tears are more valuable than the world's tears. म्हणून तुमचे जे अश्रू आहेत ना, कारण तुम्ही बिलीव्हर आहात, तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवणारे ख्रिश्चन लोक आहात, म्हणून तुमचे जे अश्रू आहेत त्या अश्रूंना जगातल्या लोकांच्या अश्रूंपेक्षा जास्त किंमत I आहे. have seen some women crying and crying, मी काही बायकांना खूप रडताना पाहतो and they don't even take care of their bodies then. आणि मग शरीर सुद्धा सांभाळत नाही. And then they're like a zombie, they roam around here and there because they have lost their husbands. नवरा वारलेला आहे, काही कुठेही लक्ष नाही, स्वतःकडे लक्ष नाही, रडत राहायचं, They ruin कुठेही their जायचं. life, they ruin their future. मग स्वतःचा नाश करून घेतात, भविष्याचा नाश करून And their घेतात. sorrow is so much that ruins their body. इतकं दुःख झालेलं असतं त्यांना की रडून 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 शेवटी शरीरात काहीतरी आजार पण येतं, शरीराचा नाश होतो. They're not bothered about their life. काही then. त्यांना फिकीर पडलेली नसते. मग Shedding tears day and night. दिवस Day and रात्र night. दिवस रात्र रडता रडता, नवरा वारला, रडतात 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 रडतात. But we are not like that. आपण तसे नाही. Are you understanding? समजतं का मी काय म्हणतो? Because when we cry, जेव्हा आपण रडतो, there is hope in our tears. आपल्या अश्रूंमध्ये, हे वाक्य लिहून ठेवा, आपल्या अश्रूंमध्ये आशा आहे. When we cry, आपण जेव्हा रडतो, we cry for the eternal results. आपण सनातन परिणामांसाठी, सनातन रिझल्ट साठी रडतोय. And if it is for eternal results, I will cry eternally for somebody. आणि जर सनातन रिझल्ट साठी मला रडायला लागणार आहे तर मी सनातन रडत राहीन, Are you understanding, कायमचं people? रडत राहीन, I will cry till the end of my breath. कायमचं रडत राहीन, माझ्या श्वासाच्या शेवटापर्यंत रडत राहीन. I will cry for you that you may become strong. तुमच्यासाठी मी कायम रडत राहीन की तुम्ही प्रभूत वाढावं. I will cry that you may be strengthened in the Lord. तुम्ही प्रभूमध्ये शक्तिमान व्हावं म्हणून मी कायम रडीन. I will shed tears for you तुमच्यासाठी मी रडीन that you will be saved, की तुमचं तारण नीट that you व्हावं, will walk in the light of life. की तुम्ही जीवनी प्रकाशात चालावं. Because every tear of mine will have value before कारण माझ्या God. प्रत्येक अश्रूला देवाच्या नजरेत किंमत असणार आहे. I have prayed for you today, आज मी तुमच्यासाठी प्रार्थना केलेली आहे. and God is going to touch you. देव तुम्हाला स्पर्श करणार, God is going to heal you. देव तुम्हाला आरोग्य देणार, God is going to deliver you. देव तुम्हाला सुटकाही देणार. Are you ready? तुम्ही तयार आहात का? Are you ready to receive your healing? तुमचं आरोग्य प्रभूपासून स्वीकारायला तुम्ही तयार आहात? I'm not saying you don't cry that you may be healed. मी असं नाही म्हणत आहे की देवबाप्पाला जेव्हा तुम्ही आरोग्य मागता आणि म्हणता की प्रभू मला बरं कर, प्रभू मला आरोग्य दे, असं म्हणताना जे तुम्ही रडताय तर रडायचं नाही असं नाही सांगत. Because Hezekiah also cried and shed tears. का हिजकिया सुद्धा रडला, आसव गाळली आणि त्यांनी प्रार्थना केली. But we always cry keeping eternity in our minds as well. पण रडताना नेहमी आध्यात्मिक जगत पुढे ठेवून रडा. Are you understanding? समजतं का मी काय म्हणतो? We cry for our real needs. खऱ्या गरजांसाठी आपण रडायला हवं. We don't cry, I need a house just because somebody else has a better house than us. आम्ही आमच्या खऱ्या गरजांसाठी रडतो. असं म्हणून आम्ही रडत नाही की देवबाप्पा तू त्यांना बंगला दिला, मला कधी देणार, मला पण बंगला दे. यासाठी आम्ही रडत नाही. See, we don't just cry out of envy. किंवा कुठल्याही गोष्टीनं आपलं रडायला सुरुवात करायची ईर्षेनं, जळफाड झाला, त्यांना मिळालं मला नाही आणि म्हणून मी रडत आहे, असं रडणं बरोबर नाही. We cry because we have real needs. आम्ही का रडतो? Are you understanding, people? खरोखर गरजा असतात म्हणून आम्ही रडतो. Lord, give प्रभू, that person a bungalow, but give me a hut, Lord. See, त्या but I माणसाला want a बंगला hut, Lord. दे प्रभू, त्या माणसाला तू बंगला दे, पण मला झोपडी दे, मला झोपडीची गरज आहे दे बाप्पा. See, these are real tears of a Christian. हे खरे अश्रू असतात ख्रिश्चन माणसाचे. Lord, bless them also, Lord. की प्रभू त्यांनाही But आशीर्वाद give दे, me also job. पण मलाही आनंद दे. Give him promotion, Lord. त्याला प्रमोशन दे, Give me also little promotion, पण Lord. मलाही विसरू नको दे बाप्पा, थोडं लक्ष माझ्याकडे पण असू. Give him his daily bread, but don't forget me also, त्याला Lord. त्याची रोजची भाकर जरूर दे, पण चतकोर का होईना मलाही घाल. See, that is the Christian's prayer. ही ख्रिश्चन माणसाची प्रार्थना असते. That is the way a Christian cries. असं ख्रिश्चन माणूस रडतो. Because our tears are not selfish. का आपले अश्रू
स्वार्थी नसतात. It has got not evil motive. आपल्या अश्रूंमागे स्वार्थी आणि वाईट हेतू नसतात किंवा नसावेत. Even when it is concerning our own needs, आपल्या स्वतःच्या गरजांचा जेव्हा प्रश्न येतो when we pray, आणि तेव्हा जेव्हा आपण प्रार्थना करतो, we still don't forget the eternal. तरी सुद्धा सनातन जीवन आणि सनातनत्व बाजूला ठेवू नका. When I pray, I say, Lord, जेव्हा मी प्रार्थना करतो ना, मी म्हणतो प्रभू, yes, I need a bigger house. मला मोठ्या घराची गरज आहे, But Lord, पण देव बाप्पा, most importantly, I need a land for the church, Lord. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला चर्चसाठी जमीन पाहिजे. And Lord, if you want, you can take away my house, but give me a big land for your purpose, Lord. आणि प्रभू, त्यात जर तुला हवं तर माझं आत्ताचं राहतं घर सुद्धा माझ्याकडनं काढून घे, पण मला चर्चसाठी, शनिवारच्या सभेसाठी मोठी जमीन पहिली दे. When you are sick, जेव्हा तुम्ही आजारी say, पडता, Lord, म्हणा प्रभू, I am sick, Lord. मी आजारी आहे, Heal me, Lord. मला बरं कर. See my tears. माझे अश्रू पहा. Because of this sickness, I cannot serve you, या Lord. आजारामुळे मला तुझी सेवा करता येत I नाही. cannot work for you, Lord. मला तुझं काम करता येत See नाही. my tears and hear माझे my अश्रू prayer. पहा, माझं रडणं ऐक दे बाप्पा. That is a Christian prayer. That is a Christian tear. ही जी प्रार्थना असते ती ख्रिश्चन लोकांनी केलेली प्रार्थना आणि आसू. But the world, when it prays for the healing, पण जगातले लोक जेव्हा आरोग्यासाठी प्रार्थना they करतात, said, heal me. एवढंच म्हणतात, मला बरं कर, Barakah, Lord. मला बरं कर. And when they are healed, आणि बरं झाल्यावर they will never come to church. कधी चर्चला येणार नाही, देवाची साक्ष देणार नाही, They will go and drink and fall in the gutter and enjoy life. जाऊन दारू पिणार, गटारात पडणार, मजा करणार. God still heals them out of His mercy. देव तरी त्याच्या दयेनं त्यांना बरं करतो. But He does not value their tears in a bottle. पण देवबाप त्यांच्या अश्रूंची किंमत करत नाही. अशांचे अश्रू स्वर्गात साठलेले नाही. Lord, I need a house. प्रभू, मला घर पाहिजे, Because I want to take cell meetings also. कारण मला घरात सेल मीटिंग घ्यायची आहे. What a purposeful prayer and tears. किती संकल्पानं केलेली प्रार्थना आणि रडणं आहे. I want money, Lord. मला पैसे पाहिजे, Because I don't have money at home. माझ्याकडे पैसे नाही घरी, I cannot eat food. मी खाऊ शकत नाही. Give me money, Lord, मला पैसा दे that I may eat food की मला खाता यावं and clothe myself. आणि स्वतःला पांघरता यावं And I can take a rickshaw and come to church आणि also. रिक्षात बसून चर्चला जाता यावं. दे बाप्पा, Always keeping eternity in mind. नेहमी सनातन किंवा आध्यात्मिक जग पुढे ठेवून प्रार्थना. So your tears are always keeping eternity in mind. अश्रू गाळा, रडा, पण आध्यात्मिक जगत पुढे ठेवून रडा, तर त्या रडण्याला किंमत आहे आणि त्या अश्रूंनाही किंमत आहे. Come on now. This kind of prayer you will make this morning. अशा पद्धतीची प्रार्थना आज कराल का? Lord, remove me from my debts की प्रभू माझं कर्ज काढ, so that I can be a witness to the world. की मी अख्ख्या जगाला तुझी साक्ष दी. That one day I will stand here and testify एक दिवस मी इथं वेदीवर उभं राहून साक्ष दी, that Lord has dealt me of my debts. प्रभू येशूनी माझं कर्ज काढलं. Then God will remove you from your debts. मग येशू तुमचं कर्ज काढे, Then your tears have value. मग तुमच्या अश्रूंना किंमत येईल. Otherwise, what is the value of your tears? नाही तर काय किंमत आहे तुमच्या अश्रूंना मला सांगा. You are crying like the world. तुम्ही जगातल्या लोकांसारखंच रडताय. The world also cries to be removed from debts. जग सुद्धा रडतं, जगातले लोक पण कर्जातनं बाहेर पडायला रडतात. Where are the 9 कुठे आहेत ते 9? to testify about me? कुठे गेले ते उरलेले 9? माझी साक्ष सांगायला आले कसे नाही? They also had tears. ते पण रडले. This one fellow also had tears. हा जो एक आला होता तोही रडला होता. But only one fellow's tears were in the heavens पण एकाचेच अश्रू स्वर्गात साठवलेले होते, because he testified. कारण तो साक्ष सांगायला परत आला. 9 fellows shed tears with a motive. बाकीचे 9 रडले, पण त्यांच्या मागे स्वार्थी हेतू होते. That's why their tears were not stored in heaven. म्हणून त्या 9 अश्रू स्वर्गात नाही साठवले. How many are understanding? किती लोकांना कळतं मी काय म्हणतो? Are you going to make this kind of prayer now? अशा पद्धतीची प्रार्थना कराल Okay, का तुम्ही come on. आता? We will take a worship song now. डोळे बंद करा. And as we take this worship song, आराधनेचं एक गीत घेऊ आणि जशी आपण आराधना करू, God is going to heal you now. देव तुम्हाला आता आरोग्य In your देणार. own places He will heal you. जागच्या जागी देव बाप तुम्हाला आरोग्य In your own places He will bless you. जागच्या जागी देव तुम्हाला In आरोग्य your own places He will deliver you. जागच्या जागी देव तुम्हाला सुटका दे. In your own places He will fulfill your heart's desire. जागच्या जागी देव बाप तुमच्या इच्छा पूर्ण करेल. Because your tears will be found in the bottle of God. कारण तुमचे अश्रू देवाच्या बाटलीत तुम्हाला If सापडतील. you want your tears to be found in the bottle of God, तुम्हाला जर तुमचे अश्रू देवाच्या बाटलीत सापडायचे, let your tears be meaningful tears. अश्रू अर्थपूर्ण गाळा. राविला में जो कुछ मांगा पूरा
have to ask the Lord. तुम्ही देवाला धमाका. You have to pray. असं रडायचं आणि You प्रार्थना have to करायची. shed tears before अश्रू God. गाळायचे देवासमोर, अश्रू गाळायचे. Oh God. Come on, call. Pray. The spirit of prayer is in this place. प्रार्थनेचा आत्मा या ठिकाणी आलाय. Allow it to flow now. Allow it to flow. आता वाहू देत ते अश्रू, जेवढे व्हायचे तेवढे. Don't subdue it. Don't be bothered about who is watching you. आता नका ते अश्रू दाबून ठेवू आणि बघत बसू की इकडे कोण आलंय आणि कोण नाही. Don't be bothered about who is going to say what. कोण काय म्हणेल, ज्याला म्हणायचं ते म्हणू दे. Let your emotions flow forth. भावना वाहू देत. मी लाज सोडली दे बाप्पा, मी लाज सोडली. मला तू पाहिजे, मला दुसरं काही नको प्रभू. मला तुझा अभिषेक पाहिजे दे बाप्पा. माझ्या पात्रांना दीर्घायुष्य दे. तुझ्या लोकांसाठी माझं जीवन तुझ्याकडे घाण ठेव प्रभू, घाण. बरेच तुझ्या लोकांची मी सेवा करेन. Somebody is being healed now. कुणाला तरी आता आरोग्य मिळतंय. Yes, God has healed you. देवाने तुला आरोग्य दिलंय. Because you made a meaningful prayer, you shed a meaningful tear. God has healed people here now. God has removed some people out of debts. God has blessed some people with a house. God has blessed some people with vehicles. God has saved some people, family members who are not saved. Because your tears are eternal tears and they are stored in the heavenly places. God is going to bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देणार. Surely He is going to bless you. नक्कीच देणार आहे. Because you have made an effective prayer. कारण तुम्ही प्रभावशाली प्रार्थना केलेली आहे. Your tears have been eternal tears. तुमचे अश्रू सनातन अश्रू आहेत. Those who have been healed, ज्या लोकांना आरोग्य मिळालंय come and testify now. त्यांनी येऊन आता साक्ष सांगा. And God has spoken to some that He is going to deliver you from your debts. काही लोकांना प्रभू म्हटलंय की तुमचं कर्ज तो काढेल. Yes. Those who have been praying for a house, God is going to give you. जे लोक घरांसाठी प्रार्थना करतायत प्रभू त्यांना घर देईल. Those who are praying for promotion, believe you have got it. जे प्रमोशन साठी प्रार्थना करतायत त्यांनी विश्वास ठेवा की प्रमोशन त्यांना मिळालंय. Those who have been healed, come immediately. ज्यांना आरोग्य मिळालंय त्यांनी लगेच साक्ष सांगा. Now. लगेच या. There is a wonderful testimony of the sister. She said she was having a constant, very severe pain in her hand, and as Pastor prayed, and she also prayed this morning, she has been totally healed. तुम्ही आता पूर्ण बरं झालेलं आहे. आता तुम्ही हात वर करू शकता. हात वर करून दाखवा. Praise God. Thank you Jesus. या आंटी सांगतात त्यांच्या पायामध्ये गेल्या 1 महिन्यापासून फारच त्रास होत होता. त्यांना उभा देखील राहता येत नव्हतं. फार चमका त्यांना निघत होत्या. पण त्या सांगतात की प्रभूने त्यांना प्रार्थनेमध्ये स्पर्श केला. त्या प्रार्थना करत होत्या आणि प्रभूने त्यांच्या पायाला आरोग्य दिलं. त्याबद्दल ते सर्व गौरव प्रभू येशूला देतात. एक जोरात टाळी वाजून येशूला सर्व गौरव देऊया. Thank you Lord. See this brother Chinmay, and you remember he had a backache which has been a chronic backache from years together, but today, this morning, he has been totally healed of his backache. Do you feel any pain? Once again,
Thank you, Jesus. Thank you, Lord. 1 वर्षापासून त्यांच्या दोन्ही पायांमध्ये फार त्रास होता. त्यांना उठताना बसताना फार चमका त्यांना निघायच्या, फार वेदना त्यांना होत होत्या. पण त्या सांगतात की गेल्या 1 वर्षभरापासून त्यांना जो त्रास होत होता, आत्ता प्रार्थनेमध्ये प्रभू येशूने सर्व त्रास आणि तो सर्व आजार त्यांचा काढलेला आहे. त्याबद्दल ते सर्व गौरव प्रभू येशूला देतात. Beloved people, this sister was suffering from breathlessness and she could not hardly breathe when she came here into the church this morning, and she is telling right now that 5 years I've been suffering with this disease, and when I came this morning into the church I could not even breathe, hardly breathe. तुम्हाला श्वास घ्यायला होत होतं का आज सकाळी? नाही होत होते, आता बरं वाटते. And God has totally healed her. She is now being able to breathe. या आंटींची साक्ष आहे. गेल्या 4-4.5 वर्षापासून त्यांच्या पायांमध्ये फार त्रास होता, त्यांच्या घोट्यांमध्ये अजिबात बळ नव्हतं, चालताना उठताना त्यांना फार त्रास व्हायचा. पण त्या सांगतात आज प्रभू येशूने त्यांना पूर्ण आरोग्य दिलेलं आहे. त्याचबरोबर या आजींची साक्ष आहे, त्यांच्या पायावरती पूर्ण सूज होती आणि अजिबात त्यांना त्यांचे पाय हलवता येत नव्हते. पण आता ते सांगतात प्रार्थनेनंतर त्यांची सगळी सूज ओसरलेली आहे, सगळ्या त्यांच्या वेदना कमी झालेल्या आहेत, पूर्ण गेलेल्या आहेत. त्याबद्दल त्या सर्व गौरव प्रभू येशूला देतात. कई दिनों से उनका घुटना काफी तकलीफ दे रहा था, लेकिन आज ये बहन कहती है जैसा पास्टर ने प्रार्थना किया, प्रभु ने उन्हें स्पर्श किया और उनका घुटने को प्रभु ने दृढ़ किया है और चंगाई किया है. ते सांगतात त्यांचा हात जो आहे काही दिवसांपासून अजिबात वरती त्यांना करता येत नव्हता. पण आता त्या सांगतात की प्रार्थनेनंतर त्यांना हात वरती करता येतो, अजिबात तुम्हाला त्रास होत नाहीये. He was suffering from this severe backache for some time now, but this morning even as pastor was praying and he prayed, he has been released from his backache. या सिस्टर सांगतात गेल्या कितीतरी दिवसांपासून त्यांची पाठ फार दुखत होती आणि आज ते सांगतात इथे जेव्हा त्या आल्या सभेला त्यांना नीट बसता देखील खुर्चीवर येत नव्हतं, त्यांना फार त्रास होत होता. पण शेवटच्या प्रार्थनेमध्ये ते सांगतात प्रभूचं सामर्थ्य माझ्यावर उतरलं, माझ्या सगळ्या पाठीच्या सगळ्या वेदना, सगळा जो त्रास येशूच्या नावात निघून गेलेला आहे, आता मला पूर्ण आरोग्य मिळालेलं आहे. ये बहन कहती है 4 साल से वो चल नहीं पाती थी और उसका कमर में बहुत से दर्द और तकलीफ था, लेकिन आज प्रभु ने उन्हें स्पर्श किया है, उन्हें चंगाई किया है. वो कंबर दर्द और सूजन से उन्हें आज और अभी इसी वक्त उन्हें छुटकारा मिला है. इसलिए सारा गौरव महिमा हम प्रभु को देंगे. She said that when she was coming into this church this morning, such severe knee pain, and she's been suffering from this knee pain for some time now, and she's been asking people to pray for her knee pain, and she could not even enter into this church. Such severe pain she was going through, she could hardly walk. But as she came into this church, and this morning even as Pastor Peter has prayed, and even as she was praying to the Lord Jesus Christ, God has healed her completely of her knee pain, and she is free. आता तुम्ही चालू शकता. She could hardly walk. She's just going to show you how she walks. चालून दाखवा. दुखतंय तुम्हाला? सगळं दुखणं माझं येशूच्या नावात घेत. Praise God. Give a mighty clap to the Lord Jesus Christ. या आंटींची साक्ष ते सांगतात मला किडनीचा फार त्रास होत होता आणि सभेमध्ये देखील त्या सांगतात माझ्या पोटामध्ये त्या वेदना पुन्हा एकदा सुरू झाल्या होत्या आणि त्या सांगतात सभेमध्ये देखील मला वचन ऐकताना फार त्रास होत होता. पण जशी शेवटची प्रार्थना सुरू झाली ते सांगतात की माझ्या पोटामध्ये देवाचं सामर्थ्य उतरलं आणि माझ्या सगळ्या वेदना आता निघून गेलेल्या आहेत. त्यांना तोंडावरती देखील एका कानाच्या बाजूला गाठी आल्या होत्या, त्या गाठी देखील त्या सांगतात पूर्ण नाहीशा झालेल्या आहेत. 4-5 दिन से ये बहन एडमिट थी हॉस्पिटल में, तभी उसको आरोग्य नहीं मिला, लेकिन ये बहन कहती है जैसा यहाँ पर आई और पास्टर ने जैसा आखिरी प्रार्थना किया, प्रभु ने उन्हें स्पर्श किया है बहन को. ये बहन कहती है अभी बिल्कुल उसको पेट वगैरह कुछ भी दर्द नहीं हो रहा, इसलिए सारा गौरव वो बहन प्रभु को देती है. गेल्या 7 वर्षापासून त्यांच्या छातीमध्ये फार त्रास व्हायचा, चमका निघायच्या आणि फार असहनीय त्रास त्यांना सहन करावा लागायचा. 7 वर्षापासून हा त्रास त्यांना होता. पण आता त्या सांगतात शेवटच्या प्रार्थनेमध्ये मला स्पर्श झाला, सगळ्या वेदना ज्या होत्या माझ्या छातीतल्या सगळ्या बंद झालेल्या आहेत. प्रभू येशूने मला पूर्ण आरोग्य दिलेलं आहे. About 3-4 days now she's been having a severe backache and she could not even bend over. That was her state when she came inside this church. But this morning as Pastor Peter has prayed, she has been totally free of her backache. तुमचं पूर्ण कमराचं दुखणं गेलंय? तुम्ही वाकून दाखवू शकता? पूर्ण वाकून दाखवा. हां दुखतं तुम्हाला? Praise God. Give a mighty clap to the Lord. This beloved brother, he said he could not walk because of the severe pain for some years in his joints here on the both sides. He could hardly walk. And today again, as Pastor Peter prayed, he has been healed of this pain and the pain is totally gone and he said, I can walk. तुम्ही चालून दाखवू शकता जरा जोरात? चालून दाखवा. स्पीडमध्ये चाला जरा. Thank you, Jesus. Thank you, Lord.
Our God is a wonderful God. You can see the demonstration of His power. Even as He has walked, He said, I could not walk. या सिस्टर्स सांगतात गेल्या 1 वर्षापासून त्यांच्या पाठीमध्ये त्यांना वेदना व्हायचा आणि त्यांना वागताना बसताना फार त्रास व्हायचा. पण आता त्या सांगतात शेवटच्या प्रार्थनेमध्ये प्रभूने मला स्पर्श करून माझ्या सगळ्या त्या वेदना काढलेल्या आहेत. आता मला अजिबात कुठलाही त्रास होत नाही. सिस्टर्स सांगतात काल त्या बसमध्ये प्रवास करत असताना अचानक ते सांगतात त्या उभ्या असताना त्यांचा तोल गेला आणि बसमध्ये त्या खाली पडल्या. त्यांच्या दोन्ही हातांना फार मार लागलेला होता आणि त्या सांगतात त्यांचे हात या ठिकाणी आज सकाळी सभेमध्ये देखील त्यांना फार त्रास होत होता. पण शेवटच्या प्रार्थनेमध्ये त्यांच्या त्या वेदना कुठे निघून गेल्या त्या सांगतात की प्रभू येशूने माझ्या सगळ्या त्या वेदना काढून टाकल्या आणि मला पूर्ण आरोग्य दिलेलं आहे. त्याबद्दल त्या सर्व गौरव प्रभु येशूला देतात. ये बहन कहती है कि प्रभु ने इनको नया घर का आशीर्वाद किया है और ये बहन कहती है कई दिनों से उनका पैर काफ़ी तकलीफ दे रहा था, काफ़ी दर्द हो रहा था. प्रभु ने आज पास्टर के द्वारा उन्हें चंगाई किया, इसलिए बहन सारा गौरव प्रभु को देती है. आइए Sister here was suffering from shoulder and neck pain for the last 5 years, and for 5 years she has been suffering and crying in tears. Today as she cried in tears to the Lord has totally healed her. The shoulder pain is gone, her neck pain is gone, and she has totally been released. आता तुम्हाला बिलकुल दुखत नाही. चांगलं वाटतंय, आता बरं वाटतंय. 5 वर्ष झालं मिळकत होते, आता मला बरं वाटतं. तेलही लावी ते पण आता चांगलं वाटलं. फार दुखत. Praise God. Shall we give a mighty clap to the Lord? या सिस्टरांची साक्ष आहे. त्या सांगतात गेल्या 10 वर्षापासून त्यांच्या पायांना फार त्रास व्हायचा. त्यांच्या घोट्या सांध्यांमध्ये त्यांना वेदना होत होत्या. पण त्या सांगतात आत्ता प्रार्थनेमध्ये त्या सांगतात पूर्ण त्यांना आरोग्य मिळालेलं आहे. आता त्यांना अजिबात त्रास होत नाही. ये बहन कई दिनों से उनका घुटना और पैरों में काफ़ी सूजन था, क्योंकि वो बैठ नहीं पाती थी और उठ भी नहीं पाती थी, क्योंकि काफ़ी उनको तकलीफ होता था. लेकिन ये बहन कहती है जैसा पास्टर पीटर ने यहाँ पर आखिरी में प्रार्थना किया, प्रभु ने उन्हें स्पर्श किया, अब वो बहन कहती है मुझे दर्द नहीं हो रहा पैर में. आइए बहन से पूछेंगे हम. अभी मेरे को कुछ तकलीफ नहीं होता है. अभी अच्छा से आप बैठ सकते, उठ सकते. अच्छा ठीक है, प्रभु को मैं धन्यवाद देती हूँ. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. The sister had met with a very severe accident and she was admitted into the ICU, and after that she had severe body ache and body pain in all her joints and her bones, and also she said she could not see, she could hardly see. But today as she prayed in tears and even as Pastor Peter prayed in tears, now she can see clearly and every pain in her body has just vanished. तुम्हाला आता दिसतं? गुडघे दुखायचे, डोळे दुखायचे आणि गेल्या रविवारी मी खूप आजारी होते. पण गेल्या रविवारी मला येता आलं नाही, कारण मी झोपूनच होते, कारण माझे खूप डोळे लाल झाले होते आणि मला चालता पण येत नव्हतं. त्यामुळं मग आज पुन्हा मला देवाने स्पर्श केला आणि म्हणलं प्रभू मी आता माझे पाय मला चांगले पाहिजे, कारण मी पुन्हा तुझी सेवा करणार आणि पुन्हा मी लांब लांब जाईल आणि लोकांना सुवार्ता सांगाल. देवाचा इतका अभिषेक माझ्यावरती आला, देवाचा सामर्थ्य माझ्यावर जातं आणि मलाच वाटलं नाही की मी आता पुन्हा अनेक उड्या मारायला लागल्या आणि देवाने खूप मला काय आरोग्य दिलं. मग सगळा गौरव मी प्रभू येशूला. त्यांना कालपासूनच त्यांचं डोकं फार जड वाटत होतं आणि त्या सांगतात अशक्तपणा त्यांना जाणवत होता आणि डोकं देखील त्यांचं दुखत होतं. पण आपल्या सभेला या ठिकाणी आल्यानंतर प्रभूचा स्पर्श त्यांना झाला शेवटच्या प्रार्थनेत आणि त्या सांगतात की आता मला पूर्ण फ्रेश वाटतं, ताजंतवानं वाटत आहे. मला वाटत नाही की अगोदर कुठला त्रास मला असा होत होता. ये भाई कहते हैं कि मैं चल भी नहीं पाता था, लेकिन आज पास्टर पीटर ने जैसा प्रार्थना किया, प्रभु ने उनका पैरों को स्पर्श किया और ये भाई खुद चल पा रहे, आज वो ठीक से बात भी कर पा रहे, इसलिए सारा गौरव प्रभु को देते हैं भाई. आज सकाळपासूनच त्यांचं पोट फार भयंकर दुखत होतं, त्यांना फार वेदना होत होत्या. पण त्या सांगतात जशी मी सकाळी या ठिकाणी निश्चय केला की आज चर्चला मी येणारच काही उद्या, त्या सांगतात की जशी मी प्रार्थनेला या ठिकाणी आले शेवटच्या प्रार्थनेमध्ये प्रभूने मला स्पर्श केला आणि माझ्या सगळ्या वेदना आता निघून गेलेल्या आहेत. प्रभूने मला पूर्ण आरोग्य दिलं आहे. त्याबद्दल त्या सर्व गौरव प्रभू येशूला देतात.